आज आपण बघणार आहोत लेटेस्ट ट्रेंडिंग जो सध्या व्हायरल चालू आहे इनविजिबल नेकलेस। तर हा नेकलेस आपण पुतळ्यांमध्ये बनवतो आहे। लक्ष्मी कॉइन्स आहेत जे आपले ट्रॅडिशनल, त्याला थोडा वेस्टर्न टच देण्याचा प्रयत्न केला आहे, तर त्याच्यामध्ये आपण बनवतो आहे। हा नेकलेस कसा बनवायचा, ह्याच्यामध्ये तुम्ही किती प्रकारचे बनवू शकता ह्याचं मी डिटेल्समध्ये देणार आहे। तर आपण बघूया काय काय लागेल। तर सर्वप्रथम आपल्याला लागतील पुतळ्या। इथे मी कॉइन घेतलेत, लक्ष्मी कॉइन्स पुतळ्या जे आपण बोलतो, त्याच्याऐवजी तुम्ही पेंडंटही वापरू शकता। आणि महत्त्वाचं इथे लागणार आपल्याला गिअर वायर, क्रीम बीड्स लागणार आहेत आपल्याला। नंतर हे क्रीम ब्लॉक, जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही क्रीम बीड्सचा वापर करू शकता नेकलेस फिटिंग करायला। जम्प लागणार आहे। इथे मी गोल्डन बीड्स वापरले जे नॉर्मल कुठलेही वापरू शकता तुम्ही, ते घेतले आहेत। इथे तुम्ही पल्स ही वापरू शकता, ब्लॅक मनी वापरू शकता किंवा वेगवेगळ्या कलरचे मनी लागू शकता। नंतर टूल्स आपल्याला लागतील आणि महत्त्वाचं म्हणजे इथे फ्लॅट नोज लागणार आहे आपल्याला, फ्लॅट नोज पिलर लागणार आहे, मार्कर आणि स्केल। तुम्ही मोठी स्केल घ्या, माझ्याकडे जी अवेलेबल आता सध्या होती ती मी घेतली आहे। तर चला बघूया। तर हा नेकलेस शक्यतो चोकरच्या लेंथप्रमाणे असतो किंवा थोडा मिड लेंथप्रमाणे असतो। तर इथे मी साधारणतः अर्धा मीटर लांब गिअर वायर घेतली आहे। ह्याचा आपल्याला बरोबर मिडल पॉईंट काढायचा आहे, म्हणजे असं व्यवस्थित काढायचं आहे, प्रेस नाही करायचं आहे। तर आपण इथे आता 3 कॉइन घालून नेकलेस बनवतोय। मिडल पॉईंट काढल्यानंतर आपल्याला इथे एक पुतळी घालायची, नंतर दोन्ही साईडला आपल्याला गोल्डन बीड घालायचे। आणि एक एक क्रीम बीड्स घालायचे दोन्ही साईडला। जराही गॅप न ठेवता व्यवस्थित आपल्याला क्रीम बीड प्रेस करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा इथे गॅप आपल्याला अजिबात ठेवायची नाहीये, एकदम फिटिंगने करायचं आहे। फ्लॅट नोजने आपल्याला पिलरने फक्त प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून तो हलणार नाही। व्यवस्थित प्रेस करायचा आहे की जेणेकरून तो फिक्स होईल आणि वायर हलणार नाही आपल्या अजिबात। दोन्ही साईडला घट्ट गॅप न ठेवता फिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे महत्त्वाचं आहे, हा आपला मध्ये येणार, त्याच्यानंतर बाजूने आपल्याला साधारणतः 2 इंच अंतराने आपल्याला दुसरी पुतळी ठेवायची, कॉइन लावायचं आहे। इथे तुम्ही लेंथ कमी जास्त करू शकता की तुम्हाला जवळ हवं असेल तर जवळ। इथे मी साधारणतः 2 इंच घेतलं आहे आणि त्याला मार्क करायचं आपल्याला। मार्क केल्याने कसं दोन्ही साईडला अंतर सेम राहतं, म्हणून तुम्ही ब्लॅक पेनने किंवा मार्करने मार्क करून घ्या। दोन्ही साईडला 2-2 इंचाने आपल्याला मार्क करायचं आहे। इथे आपल्याला मधल्या पोर्शनचा एंडने करायचं आहे आणि जिथे आता आपण मार्क केलं तिथे एक एक क्रीम बीड्स घालून लॉक करून घ्यायचं आहे। बरोबर मार्करच्या वरती आपल्याला फिक्स करायचा आहे तो, म्हणजे तो हलणार नाही। दोन्ही साईडला तसंच करून घ्या। तर आपल्याला परत गोल्डन एक बीड्स, एक कॉइन आणि परत एक गोल्डन बीड्स आणि परत क्रीम बीड्स टाकून फिक्स करायचं आहे। सेम पद्धतीने असंच आपल्याला ह्या साईडला पण करायचं आहे।
आता हा मी शॉर्ट नेकलेस बनवते. तर इथे आता लक्षात घ्या, इथे आता आपल्याला मधली जी पुतळी आहे, कॉईन आहे, त्या डिस्टन्सने आपल्याला 17 सेंटीमीटर घ्यायचं आहे अंतर, किंवा तुमच्या लेंथप्रमाणे तुम्हाला जसं कमी जास्त हवं तसं घ्या. तर दोन्ही साईडला सेम यायला पाहिजे आणि आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. इथे मी 17 सेंटीमीटर घेतलंय. दोन्ही साईडला आता मार्क करून घेते मी. आणि इथे आता क्रीम ब्लॉक घालायचा एक, आणि क्रीम बीड आहे आपण जिथे मार्क केले तिथे लॉक करून टाकायचं, प्रेस करून. आणि शेवटी 2 क्रीम बीड्स घाला, म्हणजे जेणेकरून फिक्स होईल आपला नेकलेस. दोन्ही साईडला तसंच करून घेऊया. उरलेला पोर्शन ट्रिम करून टाकूया. आता ट्रिम केल्यानंतर क्रीम ब्लॉक आपल्याला वरती आणून फक्त प्रेस करायचं आहे. जम्प रिंगच्या साहाय्याने हुककडी लावायची. हुककडी मगाशी मी सांगायला विसरली आहे, पण लक्षात ठेवा, जेव्हा आपण हुककडी लावतो तेव्हा आपण करताना हुककडी आपल्या उजव्या हाताला पाहिजे, आणि म्हणजे घातल्यावर नेकलेस घातल्यावरती डाव्या हाताला जायला पाहिजे. जो हुक असतो तो. तशाच पद्धतीने ते हुककडी लावतो. अशा तऱ्हेने आपला सिंपलसा इनविजिबल नेकलेस तयार झाला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही खूप व्हरायटीनुसार बनवू शकता, आणि इथे स्टड जर तुम्हाला हवे असतील तर स्टड बेस वापरून तुम्ही फिक्स करू शकता ग्लूनी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.